7वा पाठ बघूया. सागर जलाचे तापमान व शारता. शारतेवर आपल्याला प्रश्न विचारले आहे म्हणून महत्त्वाचा पाठ आहे का? तापमान हा सागर जलाचा एक महत्त्वपूर्ण भौतिक गुणधर्म आहे. त्यावर सागर जलाची शारता, घनता, हालचाल तसेच सागरी जीवसृष्टी अवलंबून आहे. सागर जलाच्या तापमानाचा मुख्य स्रोत सूर्यापासून मिळणारी उष्णता आहे. सागर पृष्ठावर तापमान सर्वत्र सारखे नसते. बघा, हे लक्षात घ्या. सागर पृष्ठावर तापमान सर्वत्र सारखे नसते. त्यास अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामध्ये मुख्यतः अक्षांशानुसार मिळणारी सौर ऊर्जा व सागरी प्रवाह या घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे दोन घटक लक्षात राहू द्या. अक्षांशानुसार मिळणारी सौर ऊर्जा व सागरी प्रवाह. सागर जलाच्या तापमानाचे वितरण बघूया. सागर जलाच्या तापमानाचे वितरण पुढील दोन प्रकारे स्पष्ट केले आहे. सागर जलाच्या तापमानाचे स्थितीत समांतर वितरण बघूया. आणि इथे बघा, सागर जलाच्या तापमानाचे खोलीनुसार वितरण. हे दोन प्रकार आहे. आपण पहिला प्रकार बघूया. सागरपृष्ठाच्या तापमानात अक्षांशानुसार फरक पडतो. या सागर जलाच्या तापमानाचे स्थिती समांतर वितरण असे म्हणतात. सागरपृष्ठावर जास्तीत जास्त तापमान विषुववृत्तीय प्रदेशात असून ते सुमारे 30 अंश सेल्सिअस इतके असते. विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या पृष्ठाचे तापमान कमी होत जाते. बघा इथे काय म्हटलंय. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या पृष्ठाचे तापमान कमी होत जाते. दोन्ही गोलार्धात 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशात सागरपृष्ठाचे तापमान सुमारे 15 अंश ते 20 अंश सेल्सिअस असते. या ठिकाणी बघा काय म्हणत आहे. दोन्ही गोलार्धात 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान सागरपृष्ठाचे तापमान किती असते? 15 अंश ते 20 अंश सेल्सिअस एवढे असते. तर 50 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ते सुमारे 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत आढळते. बघा इथे पण तसंच म्हटलं आहे. 50 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान तापमान किती असते? 8 अंश सेल्सिअस पर्यंत असते. ध्रुवीय प्रदेशात तर सागरपृष्ठाचे तापमान गोठणबिंदू खाली असते. ध्रुवीय भागात पाण्याचे बर्फ झाल्यामुळे व बर्फ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे सागरपृष्ठावर बर्फ तर खाली पाणी अशी परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती लक्षात घ्या. ध्रुवीय भागात पाण्याचे बर्फ झाल्यामुळे व बर्फ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे सागरपृष्ठावर बर्फ व खाली पाणी अशी परिस्थिती निर्माण होते. सागर जलाच्या तापमानाचे खोलीनुसार वितरण बघूया आपण. सागरपृष्ठापासून सागर तळाकडे जाताना तापमानात भिन्नता आढळते. कारण जसजसे खाली जावे तसतसे पाण्यात शिरणाऱ्या सौर ऊर्जेची तीव्रता कमी होत जाते. हे कारण लक्षात राहू द्या. त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान कमी होते. समुद्रसपाटीपासून 200 मीटर खोलीवर ते 15 अंश सेल्सिअस असते. सागर तळाकडे जास्त खोलीवर विषुववृत्तीय आणि ध्रुवीय अशा दोन्ही प्रदेशामध्ये तापमान सारखे असते आणि ते 2 अंश सेल्सिअस असते. सागरी डोह आणि गर्तामध्ये सागर जलाचे तापमान 2 अंश सेल्सिअस इतकेच असते. हे लक्षात राहू द्या. सागरी डोह आणि गर्तामध्ये सागर जलाचे तापमान 2 सेल्सिअस इतकेच असते. कारण 2 सेल्सिअसला पाण्याची घनता कमाल असते व असे पाणी त्यामुळे तळाशी राहते. हे लक्षात राहू द्या. हे विचारले जाते. सागर जलाची शारता बघूया. महासागराकडे नद्यांनी वाहून आणलेल्या पाण्यात अनेक क्षार विरघळलेले असतात. बाष्पीभवनामुळेच पाणी निघून जाऊन क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे महासागराचे पाणी खारे असते. बघा या ठिकाणी दिलं आहे महासागराचे पाणी खारे का असतात? कारण महासागराकडे नद्यांनी वाहून आणलेल्या पाण्यात अनेक क्षार विरघळलेले असतात. बाष्पीभवनामुळेच पाणी निघून जाऊन क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे महासागराचे पाणी खारे असते. कार्बोनेट क्षार प्राण्यांनी व सिलिका वनस्पतींनी शोषून घेतल्यामुळे सागर जलामध्ये क्लोराईड, सल्फेट इत्यादी क्षार अधिक प्रमाणात असतात. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकते. सागर जलामध्ये क्लोराईड, सल्फेट इत्यादी क्षार अधिक प्रमाणात का आढळते? कारण कार्बोनेट क्षार प्राण्यांनी व सिलिका वनस्पतींनी शोषून घेतल्यामुळे. त्यामध्ये मिठाचे म्हणजे सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात जास्त असते. महासागराच्या 1000 वजनी भाग पाण्यातील क्षाराच्या प्रमाणात सागर जलाची शारता म्हणतात. बघा शारता महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. सागर जलाच्या 1000 वजनी भाग पाण्यातील क्षाराच्या प्रमाणात सागर जलाची घनता म्हणतात. सागर जलाची घनता दर हजारात सांगतात. सागर जलाची सरासरी शारता दर 1000 35 असते आणि ती 35 अशी लिहिली जाते. शारतेवर परिणाम करणारे घटक बघूया. सागर जलाची शारता सर्व ठिकाणी सारखी नसते. स्थानपरत्वे त्यात कमी अधिकपणा दिसून येतो. कारण सागर जलाच्या शारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नदी नाल्यातून होणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. भूवेष्टित किंवा खंडाअंतर्गत समुद्राची शारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपात असतो. बघा हे लक्षात घ्या. भूवेष्टित किंवा खंडाअंतर्गत समुद्राची शारता जास्त असते. का? कारण तेथील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपात असतो. खालील कोष्टकावरून सौर ऊर्जा व पाणी पुरवठा यांचा शारतेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे समजून घेऊया. शारतेचे वितरण बघूया.
शारदेचे वितरण नकाशात समशार रेषांच्या सहाय्याने दाखवले जातात. नकाशावर समान शारदेची ठिकाणे जोडून ज्या रेषा तयार होतात त्या रेषांना समशार रेषा म्हणतात. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी, हे महत्त्वाचं नाही. समोर बघूया. खुल्या व भूविष्ठित सागर जलाची शारता दिली आहे. हा चार्ट बघा. एवढंही आपल्याला पाठ करायचं नाही आहे. विषुववृत्त बघा, प्रदेश आणि पर्जन्य कसं आहे, 12 आहे. एवढंच लक्षात ठेवा. इथे बघा, ध्रुवीय प्रदेशामध्ये सौर ऊर्जा अत्यंत कमी आहे आणि इथे हिमजल कसं आहे बघा. इथे हिमजल भरपूर आहे, फक्त ध्रुवीय प्रदेशातच आहे. आपण समोर बघूया. या ठिकाणी आपल्याला हा चार्ट महत्त्वाचा आहे. भूवेष्टित सागर दिला आहे. सौर ऊर्जा महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आपल्याला फक्त भूवेष्टित सागर आणि सरासरी शारता बघायचं आहे. हे आपल्याला पेपरमध्ये विचारले जाते. इथे बघा, सर्वात जास्त शारता कुठे आहे, या ठिकाणी, आणि हे मृत समुद्रामध्ये आहे. सर्वात जास्त शारता हे एकच लक्षात राहू द्या. मृत समुद्र 332. सर्वात जास्त कधीही काही जास्त दिसलं तर ते मृत समुद्राची शारता आहे, लक्षात घ्या. दुसरा ग्रेट सॉल्ट लेक, याची 220 आहे. हे 2 लक्षात राहू द्या. एकही राहिलं तर चालेल. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. हे रिकामी जागा बघा, महत्त्वाची आहे आपल्यासाठी. सागरपृष्ठाच्या तापमानात मुख्यतः रिकामी जागांनुसार फरक पडतो. कशामुळे फरक पडतो? अक्षांशामुळे. सागरपृष्ठाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशनुसार फरक पडतो. सागरी जलात रिकामी जागा प्रमाण सर्वात अधिक असते. कशाचे प्रमाण अधिक असते सागरी जलात? तर सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात अधिक असते. जोड्या लावा बघा. या ठिकाणी आपण मृत समुद्र बघितलं होतं, 332. आणि आपल्याला एवढंच महत्त्वाचं आहे, हा एकच लक्षात राहू द्या. सर्वात जास्त लक्षात पण राहील तुम्हाला. समशार रेषा कशाला म्हणतात हा प्रश्न बघा. शारता म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते, हे घटक लक्षात राहू द्या. भूपृष्ठीय समुद्राची शारता अधिक का असते बघा, हे बघितलं होतं आपण. खोलीनुसार सागर जल तापमानात होणारे बदल स्पष्ट करा. शारतेवर परिणाम करणारे घटक हे बघितलं होतं आपण हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी हा पाठ संपतो. 8वा पाठ बघूया. सागर जलाच्या हालचाली. महासागराचे पाणी सदैव गतिशील असते. सागर जलाचे तापमान, घनता, क्षार यातील भिन्नता, वारे, सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीची अक्षीय गती, सागर तळावरील भूकंप, ज्वालामुखी इत्यादी कारणामुळे सागर जलात सतत हालचाली होत असते. बघा, सागर जलात हालचाल होण्याची एक कारण लक्षात राहू द्या, पृथ्वीची अक्षीय गती. सागरी लाटा, भरती ओहोटी आणि सागरी प्रवाह ही सागर जलाच्या हालचालीची मुख्य 3 स्वरूपे आहेत. आपण सागरी लाटा बघूया. तुम्ही चहा पिताना त्यावर फुंकर मारली की पेल्यातील चहावर लहरी येताना तुम्ही पाहिले असेल. अशा प्रकारे सागर जल वाऱ्याकडून ढकलले जाते. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते, त्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण होते. त्यांना लाटा म्हणतात. बघा, लाटा कशाला म्हणतात हे दिलं आहे इथे. इथून बघा, वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते, त्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण होतात. त्यांना लाटा म्हणतात. लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व किंचित मागे पुढे होते. या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्यामुळेच त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. ही आकृती बघा, किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांची आहे. लाटेची रचना बघूया. आकृती 8.2 पहा. शीर्ष आणि द्रोणी असे लाटेचे 2 भाग सहज ओळखता येतात. त्याद्वारे लाटेची उंची आणि लांबी सांगता येते. ही बघा आकृती 8.2 लाटेची रचना. इथे बघा, एक भाग द्रोणी आणि वरचा भाग शीर्ष. समोर बघूया. शीर्ष आणि द्रोणी यांच्यातील उभे अंतर लाटेची उंची असते, तर 2 शीर्षादरम्यानचे किंवा 2 द्रोणी दरम्यानचे अंतर लाटेची लांबी असते. लाटांची गती बघूया. किनाऱ्यालगत किंवा पुळणांवर उभ्या असलेल्या व्यक्तीला लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर लांबवर समुद्रात टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते. ती किनाऱ्यापर्यंत येत नाही, म्हणजेच लाटेतील पाणी पुढे येत नाही, हे लक्षात घ्या. वाऱ्याच्या वेगावर लाटांची गती अवलंबून असते. वाऱ्याचा वेग जास्त असल्यास लाटा उंच उसळतात. वेगवान वादळांमुळे कधीकधी अतिशय उंच लाटा निर्माण होतात. अशा लाटा विनाशकारी असतात. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे, हे लक्षात राहू द्या. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे, पण काही वेळा सागरतळ भागात भूकंप व ज्वालामुखी जागृत झाल्यासही लाटा निर्माण होतात. अशा लाटांची उंची उथळ किनारी भागात जास्त असते. ते अत्यंत विनाशकारी असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. अशा लाटांना सुनामी असे म्हणतात. सुनामी लाटा 30 मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या असू शकतात. 2004 साली सुमात्रा बेटावर झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारत व श्रीलंका या देशांनाही बसला होता.
तुम्हाला हे लक्षात राहू द्यायचं आहे, 2004 साली सुमात्रा बेटावर भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळणी निर्माण होते. बघा, पुळणी निर्माण कशी होते हे सांगितलं आहे इथे. भरती ओटी बघूया, हे महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. भरती ओटी ही सागर जलाची दररोज व नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक वेळाने वाढ व घट होते, याच भरती ओटी म्हणतात. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात, तर घट होते त्यास ओहोटी म्हणतात. चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी या सर्व खगोलांच्या सापेक्ष फिरण्याने पृथ्वीवर निर्माण होणारी किरणोत्सारी प्रेरणा, यामुळे भरती ओटी घडून येते. बघा, हे महत्त्वाचं आहे, भरती ओटी का घडून येते. इथून बघा, चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच चंद्र, सूर्य, पृथ्वी या सर्व खगोलांच्या सापेक्ष फिरण्याने पृथ्वीवर निर्माण होणारी किरणोत्सारी प्रेरणा, यामुळे भरती ओटी घडून येते. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक असते, हे सुद्धा लक्षात घ्या. ही आकृती बघा भरतीची आहे आणि ही आकृती ओहोटीची. आता आपण चंद्रामुळे भरती ओटी कशी निर्माण होते ते पाहू. यासाठी पृथ्वीगोलाचा वापर करा. आता आकृती 8.4चे निरीक्षण करा. हा पृथ्वीगोलावरील बिंदू चंद्रापासून जवळ असल्याने तेथे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात जास्त असेल. या बिंदूपासून ते मध्यम असेल, तर बी या बिंदूपाशी ते सर्वात कमी असेल. आपण आकृती बघूया. भरती ओहोटी निर्मिती प्रक्रिया. बघा, ही आकृती, हे चंद्र आणि हे चंद्राचे गुरुत्वाकर्षण इथे दिलं आहे. बघा, काळ्या रेषेने गुरुत्वाकर्षण बल दाखवलं आहे, त्या पांढऱ्या रेषेने किरणोत्सारी बल दाखवलं आहे. आपल्याला बघा, या अ ठिकाणी चंद्राचे गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त असेल, तर या ब ठिकाणी कमी असेल गुरुत्वाकर्षण, आणि क ठिकाणी चंद्राचे गुरुत्वाकर्षण मध्यम असेल. या आकृतीमध्ये बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण आहे, तर पृथ्वीने आपले केंद्रोत्सारी बल लावले आहे. बघा, या ठिकाणी गुरुत्वाकर्षण आहे, त्या आकृतीमध्ये बघा दुसऱ्या विरुद्ध बाजूने केंद्रोत्सारी बल लागले आहे, त्यामुळे भरती ओटी होते. आपण वाचून घेऊया. आता आपण चंद्राची भरती ओहोटी कशी निर्माण होते ते पाहू. यासाठी पृथ्वीगोलाचा वापर करा. आता आकृती 8.4चे निरीक्षण करा. हा पृथ्वीवरील बिंदू चंद्रापासून जवळ असल्याने तेथे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात जास्त असेल. या बिंदूपाशी ते मध्यम असेल, तर ब या बिंदूपाशी ते सर्वात कमी असेल. पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे किरणोत्सारी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असतात. बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे किरणोत्सारी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असतात. बिंदूपाशी दोन्ही बले समान असतात, हे आपण आकृतीमध्ये बघितलं होतं. या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव किरणोत्सारी बलाच्या मार्गाने अधिक असतो व पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाऊन भरती निर्माण होते. इथून बघा, या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव किरणोत्सारी बलाच्या मार्गाने अधिक असतो व पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाऊन भरती निर्माण होते. इथे भरती कशी निर्माण होते हे लक्षात घ्या. ह्या आकृतीमध्ये बघा, इथे आहे म्हणजे चंद्राचा गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे आणि पृथ्वीचा किरणोत्सारी बल कमी आहे. या ठिकाणावरून या ठिकाणी बघा, बिंदू कुठे आहे आणि मधामध्ये आहे, हा लक्षात राहू द्या. या ठिकाणी किरणोत्सारी बल चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अधिक प्रभावी ठरते व पाणी चंद्राच्या विरुद्ध दिशेने ओढले जाऊन तेथे देखील भरती निर्माण होते. म्हणजेच एकाच वेळी व ब या दोन्ही ठिकाणी भरती येते, म्हणजेच पाण्याला फुगवता येतो. त्यासाठी लागणारे पाणी इतर भागातून तेथे येते, त्यामुळे इतर भागातील पाणी ओसरते. व फ या ठिकाणी ते सर्वात अधिक ओसरून तेथे ओहोटी निर्माण होते. या आकृतीमध्ये बघा, हे आणि हे बिंदू आहे. याचा अर्थ असा की एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते, तर या दोन रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या दोन रेखावृत्तावर ओहोटी असते. बघा, हा काटकोनासारखा. अशाच रीतीने सूर्याचाही भरती ओहोटीवर प्रभाव पडतो. भरती व ओहोटीचे प्रकार बघूया. भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार पुढील प्रमाणे आहे. उधाणाची भरती ओहोटी बघूया आधी. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्या दिवशी जी मोठी भरती येते तिला उधाणाची भरती असे म्हणतात. या आकृतीमध्ये बघा, ही उधाणाची भरती ओहोटीची आहे. या ठिकाणी पृथ्वी आहे, चंद्र आहे आणि सूर्य आहे एकाच रेषेमध्ये, आणि या ठिकाणी बघा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने
पृथ्वीवरील पाणी स्वतःकडे खेचलं आहे आणि चंद्राच्या सरळ रेखावृत्तावर, समोरच्या रेखावृत्तावर भरती आली आहे. बघा, या ठिकाणी समोरील रेखावृत्तावर भरती आली आहे दोन्ही बाजूला आणि विरुद्ध बाजूला ओहोटी दिली आहे. बघा, समोर बघूया. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलीपर्यंत ओसरते. आपण भांगाची भरती ओटी बघूया. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थिती देतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेत कार्य करतात. आकृती 8.6 पहा. ज्या ठिकाणी सूर्यामुळे भरती निर्माण होते त्या ठिकाणी चंद्रामुळे ओहोटी निर्माण होते. ज्या ठिकाणी सूर्यामुळे ओहोटी होते त्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते. अशा तऱ्हेने निर्माण झालेल्या भरतीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. या भरती ओढीस भांगाची भरती ओढी म्हणतात. ह्या आकृतीमध्ये बघा, भांगाची भरती ओढी. या ठिकाणी बघा, चंद्र इथे आहे आणि सूर्य हे तीनही काटकोनात आलेले आहे. बघा, चंद्राच्या समोरील रेखावृत्तावर भरती आली आहे तर विरुद्ध बाजूला ओहोटी आली आहे. बघा, या ठिकाणी सुद्धा भरती ओहोटीचे महत्त्व बघूया. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्यामुळे खाडीच्या मुखाशी मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत येऊ शकतात, तसेच ती परत सागरात जाऊ शकतात. शहरातील सांडपाणी, कारखान्यातील दूषित पाणी समुद्रकिनारी भागात सोडले जाते. भरती ओहोटीमुळे त्याचा निचरा होतो व किनारा स्वच्छ होते. शास्त्रज्ञाच्या मते भरतीच्या पाण्याबरोबर समुद्रातील जीव जमिनीवर आले असावेत आणि त्याचा जमिनीवर विकास झाला असावा. अलीकडे भरती ओहोटीच्या पाण्यापासून वीज निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे. सागरी प्रवाह बघूया. सागरी प्रवाह म्हणजे महासागरातील जलाची दूर अंतरापर्यंतची स्थिती समांतर दिशेत होणारी हालचाल. सागर पृष्ठावरील पाण्याच्या एका निश्चित दिशेत होणाऱ्या हालचालीस सागरी प्रवाह म्हणतात. बघा, सागरी प्रवाह कशाला म्हणतात? सागर पृष्ठावरील पाण्याच्या एका निश्चित दिशेत होणाऱ्या हालचालीस सागरी प्रवाह म्हणतात. सागरी प्रवाह कायमस्वरूपी असतात. दिशा, वेग आणि सातत्य ही सागरी प्रवाहाची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. सागरी प्रवाह हे तापमानाचे वाहक असून त्याद्वारे उष्णतेचे पुनर्वितरण जगभर होत असते. सागरी प्रवाहाचा वेग अत्यंत मंद असतो. तो साधारणतः दर तासी 2 ते 10 किमी इतका असतो. सागरी प्रवाह निर्मितीची कारणे बघूया. नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागर जलपृष्ठाचे घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेते. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. सागरी प्रवाह निर्माण कसे होतात? इथून बघा, नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागर जलपृष्ठाचे घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेतात. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. या ठिकाणी बघा, आपल्याला सागरी प्रवाहाची आकृती दिली आहे. या ठिकाणी बघा, हे विषुववृत्त आहे. यावर सर्वात जास्त ऊन पडते, म्हणून या विषुववृत्तापासून जाणारे प्रवाह हे उष्ण असते आणि ध्रुवाकडून येणारे प्रवाह हे थंड असते. या आकृतीमध्ये ह्या प्रवाहाचं नाव माहिती दिसत नाहीये आपल्याला. हे महत्त्वाचे प्रवाह आहे. समोर बघूया आपण. महासागरातील जवळपास सर्व सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्यांच्या दिशेने वाहतात. किनारपट्टीच्या स्वरूपाचा परिणाम होऊन त्यांची वाहण्याची दिशा बदलू शकते. आकृती 8.7 मध्ये विविध महासागरातील प्रमुख सागरी प्रवाह दाखवले आहे. ते पहा. वेगवेगळ्या सागरी प्रवाहाची दिशा व नावे समजून घ्या. सागरी प्रवाहाचे प्रकार बघूया. उष्ण सागरी प्रवाह बघूया. उष्ण पाण्याचे थंड प्रदेशाकडे वहन करणारे सागरी प्रवाह उष्ण सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. या प्रवाहाची उत्पत्ती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते व ते ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेने वाहतात. शीत सागरी प्रवाह बघूया. शीत सागरी प्रवाह थंड पाणी उष्ण प्रदेशाकडे वाहून नेतात. साधारणपणे त्यांची उत्पत्ती ध्रुवीय प्रदेशात होते व ते विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहतात. या ठिकाणी बघा, उष्ण सागरी प्रवाहाची उत्पत्ती कुठे होते? विषुववृत्तीय भागात. तर शीत सागरी प्रवाहाची उत्पत्ती कुठे होते? ध्रुवीय प्रदेशामध्ये. सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम बघूया. सागरी प्रवाह व हवामान बघूया. उष्ण व थंड प्रवाह ज्या प्रदेशाजवळून वाहतात त्या प्रदेशाच्या तापमानावर त्यांचा प्रभाव पडतो. किनारपट्टीच्या प्रदेशात पडणाऱ्या पर्जन्यावरही सागरी प्रवाहांचा परिणाम आढळतो. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो, तर थंड सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. हे लक्षात राहू द्या. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो, तर थंड सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो.
उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. हे लक्षात राहू द्या. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. हे विचारलं आपल्याला. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडॉर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा असते. आपल्याला हे लक्षात राहू द्या. येथून बघा, उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडॉर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धुके निर्माण होते. हे लक्षात राहू द्या. सागरी प्रवाह व मासेमारी बघूया. महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. उष्ण व थंड प्रवाह येथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लॅन्टन इत्यादीची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात. त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. सागरी प्रवाह व जलवाहतूक बघू. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते, कारण त्यामुळे वेग वाढून वेळीची बचत होते. तसेच इंधनाचीही बचत होऊन खर्च कमी होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण काही रिकामी जागा बघूया. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण रिकामी जागा आहे. आपण बघितलं होतं सुरुवातीलाच, वारा. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे रिकामी जागा निर्माण होते. आपण आत्ताच बघितलं होतं. दाट धुके निर्माण होते. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह रिकामी जागा वाऱ्याच्या दिशेने वाहतात. आपलं उत्तर आहे ग्रहीय वारे. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्याच्या दिशेने वाहतात. या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे बघा. सागरी प्रवाहाचे मुख्य प्रकार किती व कोणते? लाटांची गती कशावर अवलंबून असते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा आपल्यासाठी. उष्ण व शीत प्रवाह एकत्र येण्याचे क्षेत्रे कोठे आहे? हे तुम्ही नकाशामध्ये बघा. महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि हा बघा, उत्तर हिंदी महासागरातील शीत प्रवाह का नाही? नाही, हा बघा. हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर काय परिणाम होतो? बघा, यावर आपल्याला एक गोष्ट माहिती झाली. हम्बोल्ट प्रवाह कुठे आहे? दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर आहे. हे लक्षात राहू द्या. आणि उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह का नाही? हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. समोर बघूया. इथे बघा, चूक की बरोबर दिलं आहे. उष्ण प्रवाहाची निर्मिती ध्रुवीय प्रदेशात होते. ध्रुवीय प्रदेशात होते का? नाही, विषुववृत्तीय प्रदेशात होते. या ठिकाणी हा पाठ संपतो. 10वा पाठ बघूया. लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे आणि भूगोलमध्ये, म्हणून हा अतिशय महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन बघा. मानवसमूह हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लिंग, वय, साक्षरता इत्यादी मानवसमूहाचे विविध पैलू आहे. स्त्री, पुरुष, बालक, तरुण, वयोवृद्ध, अशिक्षित, सुशिक्षित इत्यादी घटकाचा विचार लोकसंख्येच्या अभ्यासात करावा लागतो. या पाठात आपण यापैकी काहींचा विचार करूया. लोकसंख्या बघूया. विशिष्ट वेळी एखाद्या प्रदेशात असलेल्या लोकांची एकूण संख्या म्हणजे त्या प्रदेशाची लोकसंख्या होय. लोकसंख्येच्या अभ्यासाचे महत्त्व बघूया. लोकसंख्येच्या अभ्यासामुळे पुढील गोष्टी साध्य होतात. 1. या अभ्यासामुळे लोकसंख्येत काळानुसार झालेले बदल लक्षात येतात. 2. लोकांचे जन्मप्रमाण, मृत्यूप्रमाण, स्थलांतर इत्यादीविषयी माहिती मिळते. शेती, उद्योग इत्यादी व्यवसायाच्या नियोजनासाठी हा अभ्यास उपयुक्त आहे. या अभ्यासामुळे विविध प्रदेशातील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करता येते. लोकसंख्येची रचना बघूया. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना कशी आहे हे ठरवण्यासाठी तेथील लोकसंख्येची वयोगटानुसार रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता प्रमाण, जन्म मृत्यूदर, ग्रामीण नागरी शेकडा प्रमाण व व्यवसायानुसार विभागणी इत्यादी गोष्टीचा अभ्यास केला जातो. वयोगटानुसार रचना बघूया. लोकसंख्येची वयोगटानुसार केलेली विभागणी म्हणजे वयोगट रचना होय. या रचनेच्या अभ्यासाने ठराविक वयोगटातील लोकसंख्येची कल्पना येते. वयोगट रचनेसाठी लोकसंख्येचे स्थूलमानाने खालील विभाग पाडतात. 14 वर्षा खालील वयोगट. या वयोगटामध्ये मुख्यत्वे बालकांचा समावेश होतो. हा वयोगट अणुउत्पादक असल्यामुळे परावलंबी असतो. त्यांच्या पालनपोषणाचा व शिक्षणाचा भार पालकांना उचलावा लागतो. 15 वर्ष ते 59 वर्षाचा वयोगट. या वयोगटात तरुण व प्रौढ व्यक्तींचा समावेश होतो. हा वयोगट कार्यकारी तसेच उत्पादक असतो. या वयोगटातून प्रामुख्याने मनुष्यबळ पुरवठा होतो. 60 वर्ष ते त्यापेक्षा वरील वयोगट बघूया. या वयोगटामध्ये मुख्यत्वे वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश होतो. या वयोगटातील बहुतेक व्यक्ती अणुउत्पादक असतात, परंतु त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर गटांना होतो. बघा, आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे समजून घेणं. परंतु त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर गटांना होतो.
लोकसंख्येच्या या गटानुसार विभाजन केल्यास एखाद्या प्रदेशातील किती लोक स्वावलंबी आहे व किती परावलंबी आहे हे समजते. याचा उपयोग आर्थिक नियोजनासाठी होतो. भारताच्या एकूण लोकसंख्येत सध्या वृद्ध व बालकांपेक्षा तरुणांचे व प्रौढांचे प्रमाण जास्त आहे. पुढील माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. समोर बघूया. लिंगानुसार रचना बघूया. लोकसंख्येमध्ये एकूण स्त्रिया व एकूण पुरुष किती आहे याचे ज्ञान लोकसंख्येचे लिंगानुसार वर्गीकरण केल्यास समजते. एकूण लोकसंख्येत असणारे स्त्री व पुरुषांचे प्रमाण लिंग गुणोत्तराच्या सहाय्याने दर्शवतात. इथून बघा. एकूण लोकसंख्येत असणारे स्त्री व पुरुषांचे प्रमाण लिंग गुणोत्तराच्या सहाय्याने दर्शवतात. लिंग गुणोत्तरात सर्वसाधारणपणे 1000 पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण सांगितले जाते. हे लक्षात राहू द्या. 1000 पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण सांगितले जाते. हे बघा. लिंग गुणोत्तर बरोबर प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या भागीला प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या गुणिला 1000. हे सूत्र लक्षात राहू द्या. भारतात 2001च्या जनगणनेनुसार दर 1000 पुरुषांमागे 933 स्त्रिया आहे. केरळ या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक म्हणजे 1058 आहे. बघा, हे 2001चा डेटा आहे. हे पुराण पुस्तक आहे म्हणून यामध्ये पण तेव्हाचा डेटा असेल, लक्षात घ्या. हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे 861 आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 1000 पुरुषांमागे 922 एवढे आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण, त्यांना मिळणारी वागणूक, भ्रूण हत्या, स्थलांतर इत्यादींवर हे प्रमाण अवलंबून असते. हे कारण लक्षात राहू द्या. आपल्याला भूगोलमध्ये असेच प्रश्न विचारले जाते. हे प्रमाण संतुलित असणे हे चांगले मानले जाते. दोन्हीपैकी कोणत्याही एका गटाचे प्रमाण खूप जास्त किंवा कमी असणे हे सामाजिकदृष्ट्या अहितकारक मानले जाते. जन्म मृत्यू प्रमाण दर बघूया. एखाद्या प्रदेशात दरवर्षी काही व्यक्ती मृत्यू पावतात, तसेच काही नवीन बालके जन्माला येतात. जन्म व मृत्यू झालेल्या लोकांचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण आपल्याला जन्म मृत्यूची माहिती देतात. बहुतेक वेळा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्येत भर पडत असते. भारतातील लोकसंख्येच्या अभ्यासानुसार जन्मदर जास्त असून मृत्यूदर कमी आहे असे दिसते. युद्ध, पूर, साथीचे रोग, दुष्काळ इत्यादी आपत्कालीन परिस्थितीत जन्मदर कमी होऊन मृत्यूदर वाढतो. हे लक्षात राहू द्या. आपल्याला असेच प्रश्न विचारले जाते भूगोलमध्ये. अशावेळी लोकसंख्येत घट होते. मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढल्यास साधनसंपत्तीवर ताण पडून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे लोकसंख्येची वाढ मर्यादित ठेवणे हे हितवह आहे. ग्रामीण व शहरी प्रमाणानुसार रचना बघूया. एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात व किती टक्के लोक शहरी भागात राहतात यावरून शहरी व ग्रामीण भागातील लोकसंख्येचे वितरण लक्षात येते. भारतात शहरातील लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातून अनेक लोक रोजगार निर्मितीसाठी शहरी भागात येत असतात. व्यवसायानुसार रचना बघूया. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येपैकी किती टक्के लोक कोणकोणत्या प्रकारच्या व्यवसायात आहेत त्याच्या अभ्यासावरून व्यावसायिक रचना समजते. प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये प्रदेशातील लोकसंख्येचा किती टक्के भाग कार्यरत आहे हे समजल्यावर तो प्रदेश विकसित आहे की विकसनशील आहे याची निश्चिती करता येते. शेती, मासेमारी इत्यादी प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असल्यास तो प्रदेश विकासाच्या मार्गावर आहे हे कळते. परंतु जर लोकसंख्येचा मोठा भाग द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायात कार्यरत असेल तर तो प्रदेश विकसित प्रदेश आहे म्हणून ओळखला जातो. अशा रीतीने व्यवसाय व प्रदेशाच्या विकासाचा सहसंबंध आहे. भारतातील लोकसंख्येच्या अभ्यासावरून अजूनही बहुतेक लोक प्राथमिक प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असल्याचे दिसते. लोकसंख्येची गुणवत्ता व त्यावर परिणाम करणारे घटक बघूया. प्रदेशातील लोक नुसते संख्येने अधिक असल्याने प्रदेशाचा विकास होत नाही. त्यासाठी लोकसंख्येच्या गुणवत्तेचा विचार करणे आवश्यक आहे. प्रदेशातील लोकसंख्येची प्रत किंवा प्रगतीची पातळी यावरून लोकसंख्येची गुणवत्ता ठरते. लोकसंख्येची गुणवत्ता साक्षरता, वयोगट, लिंग गुणोत्तर याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी या गोष्टीवर अवलंबून असते. या घटकाचा देशाच्या विकासावर पुढील परिणाम होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतिशील समाज निर्माण होतो व अनिष्ट समाजरूढी, परंपरा व अंधश्रद्धा नाहीशा होतात. देशात तांत्रिक शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेतलेला वर्ग जास्त असल्यास त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी जास्त होतो. लोकसंख्येतील कार्यकारी गट जास्त प्रमाणात असल्यास त्याचाही सकारात्मक परिणाम होतो. बालक व वृद्ध गटाचे पालन पोषण तर केलेच जाते, परंतु विविध व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध असते. साक्षरता बघूया. साक्षरता म्हणजे व्यक्तीस लिहिता,
आणि वाचता येणे होय. बघा इथे दिला आहे, साक्षरता म्हणजे व्यक्तीस लिहिता आणि वाचता येणे होय. साक्षरता हा घटक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा निर्देशांक समजला जाते. साक्षरतेचे प्रमाण आणि शैक्षणिक पातळी जास्त असल्यास ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत ठरतो. याशिवाय पुरेसा संतुलित आहार, आरोग्याच्या योग्य सवयी इत्यादी बाबींमुळे लोक सुदृढ राहून त्यांची कार्यक्षमता वाढते. लिंग गुणोत्तर संतुलित असल्यास सामाजिक ताणतणाव कमी होते. बघा हे लक्षात राहू द्या, लिंग गुणोत्तर संतुलित असल्यास सामाजिक ताणतणाव कमी होतात. वरील घटक देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे निर्देशांक समजले जाते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण काही प्रश्न बघूया. ह्या रिकामी जागा बघा. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर 1000 पुरुषाच्या मागे स्त्रियांचे प्रमाण रिकामी जागा आहे. आपण किती बघितलं होतं? 922. वयोमानानुसार लोकसंख्येचे रिकामी जागा गट पाडले जातात. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. व्याख्या, लोकसंख्या, साक्षरताबद्दल लक्षात राहू द्या आणि लोकसंख्याबद्दलही. हे प्रश्न महत्त्वाचे नाही आपल्याला. हा प्रश्न बघा, लोकसंख्येच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक लिहा. हे महत्त्वाचं आहे. लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व, मृत्यूदर वाढण्याची कारणे, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हे तीनही प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. 11वा पाठ बघूया. आफ्रिका खंड. आफ्रिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड आहे. हे लक्षातच राहू द्या. जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आणि जगातील सर्वात जास्त लांबीची नाईल नदी या खंडात आहे. हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता? तर सहारा. जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर नाईल. आणि हे कुठे आहे? आफ्रिका खंडामध्ये. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला. हे सुद्धा लक्षात राहू द्या. स्थान, विस्तार व सीमा हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी, पण एकदा वाचून घेऊया. खंडाचे स्थान 27°12' उत्तर ते 34°40' दक्षिण अक्षरोत्तर आणि 17°10' पश्चिम ते 51°10' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. याची माहिती महत्त्वाची नाही आपल्याला. समोर बघूया. हिंदी महासागरातील व अटलांटिक महासागरातील आफ्रिका खंडालगतच्या बेटांचा समावेश या खंडात होतो. या खंडाचे त्यात समाविष्ट असलेल्या बेटांसह क्षेत्रफळ सुमारे 3,02,00,000 चौरस किमी आहे. विषुववृत्त तसेच मूळ रेखावृत्त या खंडातून जाते. त्यामुळे या खंडाचा विस्तार पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही गोलार्धात दिसून येते. हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. विषुववृत्त तसेच मूळ रेखावृत्त या खंडातून जाते. त्यामुळे या खंडाचा विस्तार पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही गोलार्धात दिसून येतो. हे लक्षातच राहू द्या. आफ्रिका खंडाचा विस्तार चारही गोलार्धात आहे. मध्य समुद्रामुळे हे खंड युरोप खंडापासून वेगळे झाले आहे. बघा या ठिकाणी प्रश्न बनू शकतो, कशामुळे युरोप खंडापासून आफ्रिका खंड वेगळे झाले आहे? तर भूमध्य समुद्रापासून. हा समुद्र लक्षातच राहू द्या. पूर्वेकडील सिनाई द्वीपकल्पामुळे आफ्रिका व आशिया ही खंडे जोडली गेली आहे. बघा या ठिकाणी सिनाई द्वीपकल्प महत्त्वाचा आहे. का? कारण आफ्रिका आणि आशिया जोडले गेले आहे. प्राकृतिक रचना बघूया. आफ्रिका खंडाची प्राकृतिक रचना समजण्यासाठी आकृती 1 पहा. खंडाच्या वायव्येस ॲटलास पर्वत आहे. या पर्वतातील टुपकल या शिखराची उंची 4165 मीटर आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. ॲटलास पर्वत कोणत्या खंडात आहे? आफ्रिका खंडात. आणि टुपकल हे शिखर कोणत्या पर्वतातील आहे? ॲटलास पर्वतातील. पूर्वेला इथिओपियाचे पठार आहे. ॲटलास पर्वत व इथिओपियाचे पठार यांच्या दरम्यान विस्तीर्ण वाळवंट आहे. त्याला सहारा वाळवंट म्हणतात. हे लक्षात राहू द्या. सहारा वाळवंट कुठे आहे? ॲटलास पर्वत आणि इथिओपियाच्या पठाराच्या दरम्यान आहे. त्यात अहगर व तिबेस्ती हे ज्वालामुखी पर्वत आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. अहगर आणि तिबेस्ती हे ज्वालामुखी पर्वत आहे. खंडाच्या मध्यभागी झेर कांगो नदीचे विशाल खोरे आहे. या खंडाचा बहुतांश भाग पठारी आहे. हे तुमच्या लक्षात येईल. त्यापैकी दक्षिणेकडे असलेल्या या पठारी प्रदेशाला दक्षिण आफ्रिकेचे पठार असे म्हणतात. या पठाराची उंची 1500 ते 2000 मीटर आहे. या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे 6400 किलोमीटर लांबीची खचदरी आहे. या खचदरी टांगानिका, मालावी ही सरोवरे निर्माण झाली आहे. आफ्रिकेत ही खचदरी इथिओपियातील पठारावरील रुडॉल्फ या सरोवरापासून सुरू होऊन मालावी सरोवरापर्यंत पसरली आहे व मोझांबिकच्या किनाऱ्यावर बेइरा इथे तिचे शेवटचे टोक आहे. व्हिक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर या खचदरीजवळ आहे.
हे लक्षात राहू द्या. व्हिक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. खचदरीच्या भागास पूर्वेस किलिमांजारो व केनिया हे ज्वालामुखी पर्वत आहे. बघा, किलिमांजारो आणि केनिया हे काय आहे? ज्वालामुखी पर्वत आहे. किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत लक्षात राहू द्या. किलिमांजारो शिखराची उंची सुमारे 5895 मीटर असून ते या खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे महत्त्वाचे आपल्यासाठी. बघा, सर्वोच्च शिखर कोणतं? आफ्रिकेतील किलिमांजारो. हे शिखर विषुववृत्तावर असूनही त्याच्या उंचीमुळे नेहमी बर्फाच्छादित असते. बघा, नेहमी बर्फाच्छादित असते. का? कारण उंचीमुळे. आणि विषुववृत्तावर सर्वात जास्त ऊन राहते, जास्त तापमान असते. का? कारण विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडते, त्यामुळे तापमान जास्त असते. पण किलिमांजारो हे शिखर उंचीवर आहे, त्यामुळे नेहमी बर्फाच्छादित असते. दक्षिणेस डेक्कन्सबर्ग आणि गेट कारू पर्वत आहे. हिंदी महासागरातील मादागास्कर. बघा, मादागास्कर हे कुठे आहे? हिंदी महासागरात आहे. हिंदी महासागरातील मादागास्कर, मॉरिशस, सेशेल्स इत्यादी बेटे व अटलांटिक महासागरातील साओ तोम, मलाबो इत्यादी बेटे या खंडाचा भाग आहे. या खंडाला खूप लांब सागर किनारा लाभलेला असला तरीही तो तंतुर्ण आहे, त्यामुळे येथे नैसर्गिक बंदरे कमी आहे. या खंडातून कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त ही अक्षवृत्त जात असल्यामुळे या खंडाचा बराचसा भाग उष्णकटिबंधात येतो. बघा, आफ्रिका खंडाचा बराचसा भाग उष्णकटिबंधात का येतो? कारण आफ्रिका खंडातून कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त ही अक्षवृत्त जाते, त्यामुळे खंडाचे सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. हे खंड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही गोलार्धात येत असल्यामुळे खंडाच्या उत्तर भागात ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिणेकडील भागात हिवाळा असतो. या खंडाचा मोठा विस्तार आणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यात विविधता दिसते. सहारा, कल्हारी सारख्या वाळवंटी प्रदेशात उन्हाळ्यात दिवसा तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर जाते. या प्रदेशात वार्षिक पर्जन्य फक्त 200 मिलीमीटर इतका पडतो व तो देखील अनिश्चित असतो. सवानाच्या गवताळ प्रदेशात हवामान उष्णकटिबंधीय आहे. येथे पाऊस उन्हाळ्यात पडतो व त्याचे प्रमाण 750 मिमी ते 1500 मिमी इतके असते. झेरे नदीचे खोरे विषुववृत्तीय भागात असल्यामुळे हवा उष्ण व दमट आहे. येथे सरासरी तापमान 20 अंश सेल्सिअस असते. रोज संध्याकाळी पाऊस पडतो. पर्जन्याचे प्रमाण सुमारे 1500 मिमी ते 2000 मिमी इतके असते. या ठिकाणी बघा, झेरे नदीचे खोरे येथे रोज संध्याकाळी पाऊस पडतो. हे आपल्यासाठी काही वेगळं आहे म्हणून हे लक्षात राहू द्या. पठारी व पर्वतीय भागात मात्र उंचीमुळे हवामान थंड असते. बघा, हे फार महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. पठारी व पर्वतीय भागात मात्र उंचीमुळे हवामान थंड असते. अति उंच शिखरावर धुके पडते व कधीकधी हिमवर्षावही होतो. खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या कॅनरी व बेंगुला या शीत प्रवाहामुळे सहारा व नामीबकडील किनारी भागात हवामान सौम्य राहण्यास मदत झाली आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला कॅनरी व बेंगुला हे शीत प्रवाह आहे हे लक्षात राहू द्या. आणि ते आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहतात हे सुद्धा लक्षात राहू द्या. नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. जलसंपत्ती ही महत्त्वाचं नाही. आफ्रिका खंडात झेरे, नाईल, झांबेझी, नायजर इत्यादी नद्यांची खोरी आहे. त्यापैकी नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणती? नायजर. नायजर ही जगातील सर्वात लांब नदी आहे आणि ती कोणत्या खंडामध्ये आहे? आफ्रिका खंडामध्ये. तिची एकूण लांबी सुमारे 6690 किलोमीटर आहे. ही नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावून उत्तरेस वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते. उगमाकडील भागात तिला श्वेत नाईल म्हणतात. नील नाईल ही तिची उपनदी आहे. नाईल नदीने उत्तरेकडील वाळवंटात 12 माही पाणी पुरवठा केला आहे, म्हणून ही नदी या भागात वरदान ठरली आहे. खंडाच्या मध्यभागी असलेले झेर नदीचे खोरे महत्त्वाचे आहे. रोज पडणारा पाऊस आणि अनेक उपनद्यांचे मिळणारे पाणी यामुळे या नदीला 12ही महिने पाणी असते. दक्षिणेकडील झांबेझी नदीवरील व्हिक्टोरिया धबधबा पर्यटकाचे आकर्षण बनले आहे. करिबा धरणामुळे झांबेझी नदीचे महत्त्व वाढले आहे. झांबेझीच्या दक्षिणेस असलेली लिंपोपो नदी हिंदी महासागरास मिळते. लिंपोपो म्हणजे सुसर. या नदीत खूप सुसरी असल्यामुळे तिला हे नाव पडले आहे. खंडाच्या पश्चिम भागात वाहणारी नायजर नदी सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागास पाणी पुरवठा करणारी महत्त्वाची नदी आहे.
या सर्व नद्यांनी आफ्रिका खंडाच्या बऱ्याच मोठ्या भागाला पाणी पुरवठा केला आहे. वनस्पती व प्राणी संपत्ती बघूया. हवामानातील विविधतेमुळे वनस्पती आणि प्राणी संपत्ती यामध्ये विविधता आढळते. पाठात दिलेल्या तक्त्यामध्ये खंडातील नैसर्गिक वनस्पती, प्राणी, पक्षी यांनी व्यापलेले प्रदेश दिले आहेत, त्यांचा अभ्यास करा. मृदा संपत्ती बघूया आपण. आफ्रिका खंडाच्या वाळवंटी भागात शुष्क हवामानामुळे वालुकामय मृदा आढळते. या वाळवंटाच्या सीमेलगत तपकिरी मृदा आहे. ही मृदा नीम ओसाड भागात येते. या भागात गवताळ कुरणे आहे. नायजर नदीच्या खोऱ्यात मध्य आफ्रिकेत झैर नदीच्या खोऱ्यात काळी मृदा आढळते. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असल्याने ही मृदा अत्यंत सुपीक आहे. बघा, ह्युमसचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही मृदा अत्यंत सुपीक आहे. हे लक्षात राहू द्या. ह्युमसचे प्रमाण कसे पाहिजे मृदेत? जास्त पाहिजे. ऊस इत्यादी पिके या मृदेत मोठ्या प्रमाणावर घेतात. विषुववृत्तीय भागात लोहयुक्त तांबडी मृदा आढळते. भागात मृदा कशी आढळते? तर लोहयुक्त तांबडी मृदा आढळते. खनिज संपत्ती बघूया. वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आफ्रिकेत भरपूर प्रमाणात मिळते. दक्षिणेकडील भागात विविध खनिजांचे साठे आढळतात. जगातील सुमारे 75% सोने या खंडात सापडते. बघा, हे लक्षात राहू द्या. जगातील 75% सोने आफ्रिका खंडात मिळते. खंडात विटवॉटरसरेन येथे सोन्याच्या खाणी आहे. खाणीतून हिरे काढण्यात या खंडाचा जगात प्रथम क्रमांक आहे. बघा, इथे काय म्हणतात? खाणीतून हिरे काढण्यात या खंडाचा जगात प्रथम क्रमांक आहे. लक्षात राहू द्या. किंबर्ले येथे हिऱ्याच्या खाणी आहे. गोमध्ये तांबे, घानामध्ये मॅग्नीज, झांबियात कोबाल्ट मोठ्या प्रमाणावर मिळते. या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग मानवाने उद्योग व व्यापारासाठी केला आहे. खंडातील वनसंपत्ती व प्राणी संपत्ती दिल्या आहे. बघा, वनांचे प्रकार बघायचे आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी व कीटक दिला आहे आणि त्यांचा प्रदेश दिला आहे. विषुववृत्तीय सदाहरित वन यामध्ये कोणते वनस्पती राहते? मोहगनी, रोजवूड, आयन वूड, आफ्रारा, तेलातूड. आपल्याला हा रोजवूड लक्षात राहू दे, वेगळं नाव आहे. बघा, मिश्र व शुक्ल देश लक्षात ठेवा. यामध्ये हत्ती गवत मिळते आणि एक फ्लेमिंगो लक्षात राहू द्या. सायरस हे वनस्पती लक्षात राहू द्या. याची माहिती आपण इतिहासामध्ये घेऊया. नदी व मरुद्याने. बघा, वनस्पती कोणत्या मिळतात? खजूर, पपायरस, गवत, रंगीबेरंगी फुलांची झाडे. हे 2 लक्षात राहू द्या. खजूर मरुद्यानामध्ये मिळतात. आफ्रिका खंडातील पर्यावरणीय समस्या बघूया. पहिली समस्या निर्वनीकरण बघूया. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड व त्यातून होणारा वनक्षेत्राचा नाश ही येथील प्रमुख समस्या आहे. शेती करण्यासाठी, वसाहतीसाठी तसेच जडण्यासाठी लाकूड तोड केली जाते. यामुळे वनाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. उदाहरणार्थ विषुववृत्तीय सदाहरित वनांचा प्रदेश. वनीकरण करण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम तसेच पुनर्वनीकरण यासारखे उपाय केले जाते. मृदा अवनती बघूया. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे म्हणून महत्त्वाचा आहे. ऊन, पाऊस व वाऱ्याच्या अपक्षय कार्यामुळे तसेच शेतीसाठी मृदेचा अतिवापर केल्यामुळे मृदेतील आवश्यक घटकांचे प्रमाण कमी होऊन मृदा नापीक होऊ लागली आहे. बघा, मृदा नापिकीचे कारण आपल्याला विचारले आहे म्हणून लक्षातच राहू द्या. इथे बघा, ऊन, पाऊस व वाऱ्याच्या अपक्षय कार्यामुळे तसेच शेतीसाठी मृदेचा अतिवापर केल्यामुळे आणि खताच्या कमतरतेमुळे मृदेतील आवश्यक घटकांचे प्रमाण कमी होऊन मृदा नापीक होऊ लागली आहे. हे लक्षातच राहू द्या. आपल्याला खूपदा हे विचारलं आहे. उदाहरणार्थ नाईल व ऑरेंज नदीचा मैदानी प्रदेश. वाळवंटीकरण बघूया. वाळवंटाच्या सीमेवरील सुपीक जमिनीवर वाऱ्यामुळे वाळूचे संचयन होते. यालाच वाळवंटाचे आक्रमण म्हणतात. बघा, वाळवंटाचे आक्रमण म्हणजे काय? इथून बघा, वाळवंटाच्या सीमेवरील सुपीक जमिनीवर वाऱ्यामुळे वाळूचे संचयन होते. यालाच वाळवंटाचे आक्रमण म्हणतात. त्यामुळे शेतजमिनीचे व चराऊ कुरणांचे वाळवंटात रूपांतर होऊ लागले आहे. तसेच अतिचराई, वनांची तोड आणि वाऱ्याचे वहन कार्य यामुळे वाळवंटीकरणाचा वेग वाढतो आहे. उदाहरणार्थ सहारा, कल्हारी आणि नामीब. वाळवंटाचा सीमावर्ती प्रदेश. बघा, नामीब हे नवीन शब्द आहे. हा सुद्धा वाळवंट आहे. लक्षात राहू द्या. अनिर्बंध शिकार हे पर्यावरणीय समस्या बघूया. पूर्वी हा प्रदेश शिकाऱ्यांचे नंदवन म्हणून ओळखला जात असे. सिंह, चित्ते, हत्ती, गेंडे इत्यादी अनेक
वन्य प्राण्यांची व पक्ष्यांची येथे शिकार केली जात असे. त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आणि प्राण्यांच्या काही दुर्मिळ जाती नष्ट झाल्या आहे. यावर उपाय म्हणून या खंडातील विविध देशांमध्ये अनेक ठिकाणी अभयारण्य निर्माण केली आहे. म्हणून आज या खंडातील वन्य प्राणी व वनस्पती विविधता हे पर्यटकांचे आकर्षण झाले आहे. उदाहरणार्थ व्हिक्टोरिया, टांगानिका व मालावी सरोवर तसेच मसाई स्टेपचा प्रदूषण बघूया. खाणीच्या भागात स्फोटांमुळे धूलीकणाचा हवेत होणारा समावेश हानिकारक आहे. शहरी व औद्योगिक भागात हे प्रदूषण जास्त जाणवते. या भागात वाहनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड आणि कारखान्यामधील धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. बघा, आपल्याला हे महत्त्वाचं आहे. वाहनातून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईड वाहनातून बाहेर पडतो हे लक्षात राहू द्या. उदाहरणार्थ नाईल नदीच्या मुखाजवळील व दक्षिण आफ्रिकेचा किनारी भाग. निसर्गातील विविध प्रकारची साधनसंपत्ती मानवाने उपयोगी ठरते. निसर्गातील विविध प्रकारची साधनसंपत्ती मानवाला उपयोगी ठरते, पण तिचा उपयोग करताना मानवाने सावध राहिले पाहिजे. पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. वरील पर्यावरणीय समस्यांवर मात केली तर नैसर्गिक साधनसंपत्तीचा तसेच पशुपक्ष्यांनी आणि विविध वनस्पतींनी समृद्ध असलेल्या या खंडाचा योग्य प्रकारे विकास होईल. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरच्या रिकाम्या जागा बघूया. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस रिकामी जागा समुद्र आहे. कोणता समुद्र आहे? भूमध्य समुद्र. रिकामी जागा नदीला सुसरीची नदी म्हणतात. कोणत्या नदीला सुसरीची नदी म्हणतात? हत्ती गवत रिकामी जागा या प्रदेशात आढळते. कोणत्या प्रदेशात? सवाना. रिकामी जागा येथे हिऱ्याच्या खाणी आहे. टिंबरले येते, हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. आपण जोड्या लावा बघूया. सोन्याची खाण, ज्वालामुखी पर्वत आणि वाळवंट. काय आहे? आपण बघितलं होतं, हे एक ज्वालामुखी पर्वत आहे. सहारा काय? वाळवंट आहे. सोन्याच्या खाणी. इथे प्रश्न बघूया. बघा इथे, आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते? कारणे त्या बघूया. आफ्रिकेत शहरी भागात हवा प्रदूषण वाढले आहे. हा महत्त्वाचा आहे प्रश्न. याचं कारण लक्षात राहू द्या. आफ्रिकेत अनेक अभयारण्य आहे, याचं सुद्धा कारण राहू द्या. झेरे नदीला 12ही महिने पाणी असते, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. आफ्रिकेतील वाळवंटाच्या सीमेलगतची मृदा नापीक होऊ लागली आहे, हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. लक्षात राहू द्या हे चारही प्रश्न. आफ्रिकेतील निर्वनीकरण व मृदा अवनती या समस्येची माहिती लिहा, आपल्याला महत्त्वाचं आहे. इथे बघा, टुपकल शिखर, हे लक्षात राहू द्या. कलहरी वाळवंट आफ्रिकेतील आहे. ॲटलास पर्वत, सरोवर आणि नाईल नदी, हे असेच तुम्ही पॉईंट लिहून ठेवा. जेव्हा तुम्हाला लक्ष जाईल त्या पॉईंट्सवर तुम्हाला लगेच लक्षात राहील, कारण की हे महत्त्वाचं आहे. आफ्रिकेतील आहे हे लक्षात राहील. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आफ्रिका खंडातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? आपलं उत्तर आहे नाईल नदी. लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक्यू.